सर्वांना नमस्कार। आज आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क या 11वीच्या NCERT मधील राइट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा दुसरा चॅप्टर आपण आज पाहणार आहोत। राइट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या टॉपिक मध्ये काय सांगितले गेलेलं आहे की भारतामध्ये जे नागरिक राहतात त्यांचे कोणकोणते अधिकार आहेत। आपल्या देशामध्ये आपल्या संविधानानं आपल्या नागरिकांना कोणकोणत्या प्रकारचे अधिकार दिलेले आहेत याचा अभ्यास आपण या चॅप्टर मध्ये व्यवस्थित करणार आहोत। याच्या अगोदर आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन हाऊ अँड व्हाय हा चॅप्टर व्यवस्थित बघितलेला आहे आणि आता आपण हा दुसरा चॅप्टर पाहणार आहोत। पहिला पॉइंट आहे इंट्रोडक्शन। या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे की या चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते पॉइंट यामध्ये सांगितलेले आहे। पहिला पॉइंट काय आहे, व्हॉट आर द व्हेरियस फंडामेंटल राइट्स लिस्टेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। म्हणजे या चॅप्टर मध्ये फंडामेंटल राइट्स म्हणजे मूलभूत अधिकार, असे अधिकार जे संविधानानं आपल्याला दिलेले आहेत आणि त्या अधिकारचं जतन सुप्रीम कोर्ट संविधानानं दिलेल्या रेषेखाली सुप्रीम कोर्ट त्या अधिकारांचं जतन करते। असं मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत। हाऊ दिस राइट्स आर प्रोटेक्टेड म्हणजे हे जे आपल्याला अधिकार दिले गेलेले आहेत ते कशा प्रकारे जतन केले गेलेले आहे ते सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत। त्यानंतर व्हॉट रोल द ज्युडिशरी हॅज प्लेड इन प्रोटेक्टिंग अँड इंटरप्रेटिंग दीज राइट्स म्हणजे जे आपली ज्युडिशरी म्हणजे न्यायपालिका आहे त्या न्यायपालिकेने संविधानानं जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत ते कशा प्रकारे जतन केलेले आहेत आणि कशा प्रकारे त्याचं इथून पुढे सुद्धा ती ज्युडिशरी न्यायपालिका जतन करणार आहे ते आपण पाहणार आहोत। व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फंडामेंटल राइट्स अँड द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी। म्हणजे फंडामेंटल राइट्स म्हणजे संविधानानं आपल्याला दिलेला अधिकार की आपण आपल्या देशामध्ये कशा प्रकारे मुक्तपणे राहू शकतो, कोणकोणते अधिकार आपल्याला दिले गेलेले आहेत ते फंडामेंटल राइट्स। आणि दुसरं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी। डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय की संविधानानं आपल्या सरकारला गव्हर्नमेंटला सुद्धा तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता किंवा तुम्ही कशा प्रकारे काम करावं, एक आदर्श सरकार आपल्या नागरिकांसाठी काय करू शकते याच्यासाठी एक गायडिंग पॉलिसी जी दिलेली आहे ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये दिलेली आहे। मग या दोन्ही मध्ये नेमका कसा डिफरन्स आहे, कशा प्रकारे अंतर आहे हे सुद्धा आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत। पहिला पॉइंट आपण पुस्तकामध्ये बघू शकता, द इम्पॉर्टन्स ऑफ राइट्स। द इम्पॉर्टन्स ऑफ राइट्स म्हणजे या पॉइंट द्वारे काय सांगितलं गेलेलं आहे की जे राइट्स आहेत संविधानानं आपल्याला दिलेलं त्याचं नेमकं महत्व काय आहे हे या पॉइंट मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग आपण ज्या वेळेला पुस्तकामध्ये बघाल त्यावेळेला दोन उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत। पहिलं उदाहरण काय सांगतंय की 1982 मध्ये आपल्या देशामध्ये एशियन गेम्स होणार होतं। मग त्या गेम्स होणार होत्या त्यासाठी स्टेडियम वगैरे कन्स्ट्रक्ट करावं लागणार, बाकीच्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागणार। मग त्यासाठी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला त्या कंपनीने काय केले, थोडी वर्कर्स हायर केलं, ठीक आहे। आणि त्यांची कंडिशन अतिशय म्हणजे गरिबीची हालाखीची होती। त्यांना जे त्यावेळेला संविधानानं नियम करून जे मिनिमम वेज म्हणजे कमीत कमी पगार जितका द्यावा त्याला पाहिजे हवा होता तितका पगार सुद्धा त्यांना देत नव्हतं, त्यांना राहण्याची कंडिशन व्यवस्थित नव्हती। मग एका NGOनं काय केलं, त्यांची कंडिशन समजावून घेतली, त्यांचा अभ्यास केला व्यवस्थित आणि कोर्टामध्ये याचिका दाखल केली की असं या ठिकाणी असे कामगार आहेत जे या कंपनीने एम्प्लॉय केलेले आहेत आणि त्या कामगारांना आपण पगार व्यवस्थित देत नाही, त्यांची राहण्याची कंडिशन व्यवस्थित नाही आहे आणि तुम्ही यामध्ये लक्ष घाला। मग कोर्टाने काय केलं, आर्टिकल 23 ज्याला आपण फंडामेंटल राइट्स अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणतो
त्या अंतर्गत कोर्टाने त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे करू शकत नाही. मग त्यानुसार कोर्टाच्या डायरेक्शनमुळे ते जे कामगार होते त्यांच्या कामगारांचं मूलभूत अधिकाराचं जतन झालं. त्या कंपनीकडून त्यांना व्यवस्थित पगार मिळाला. मग हे कंडिशन काय आहे की द इम्पॉर्टन्स म्हणजे जर ते राईट्सच नसतं काय 23 जे आपण म्हणतो की फंडामेंटल राईट्स अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन जर आपल्याला मिळालं नसतं तर त्या नागरिकांना व्यवस्थित पगार मिळाला असता काय नाही. मग दुसरं एक उदाहरण दिलंय. मशल लागून नावाचा एक आसाममधला एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि तो एका भांडणामध्ये एका माणसाला मारला आणि त्यामुळं त्याला अटक करण्यात आली. मग अटक ज्या वेळेला केलं त्यावेळेला कोर्टामध्ये असं दिसून आलं की त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती व्यवस्थित नाही आणि त्यामुळे त्यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी पाठवलं गेलं. मग त्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये ज्या वेळेला त्यांनी कंप्लीट केलं त्यानंतर मेडिकल ट्रीटमेंटवाल्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज लिहिला 2 वेळा, 67 साली आणि 67 साली आणि 96 साली. पण तरी पण त्या पोलीस स्टेशनकडून काही पण रिस्पॉन्स त्यांना मिळाला नाही. त्यामुळे काय झालं की भरपूर वर्ष त्यांची वाया गेली आणि शेवटी 2005ला त्यांना सोडण्यात आलं. वयाच्या 77व्या वर्षी जो माणूस वयाच्या 23व्या वर्षी अटक झाला आणि त्याला वयाच्या 77व्या वर्षी सोडून दिलं गेलं. मग हा जो आपण डिफरन्स बघू शकतोय जो 54 वर्षांचा आहे पण तो संपूर्ण त्यांनी त्या दवाखान्यामध्येच घालवला. मग हे जे आहे या कंडिशन मधून आपल्याला काय कळता येते की याच्यामुळं जर आता या पूर्ण प्रोसेस मध्ये काय केलं की पोलीस स्टेशननं व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे एका माणसाची वयाची 54 वर्ष वाया गेली. मग हे फेलियर्स आहे सिस्टीमचं. मग त्यामुळे या दोन्ही उदाहरणामधून काय इम्पॉर्टन्स ऑफ राईट्स जे मूलभूत अधिकार आपल्याला संविधानात दिले गेलेले आहे त्याचं महत्व या 2 उदाहरणांमधून आपल्याला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग आता जो मशाल नावाचा एक व्यक्ती आहे मग तो वयाच्या 23व्या वर्षी गेलाय जेलमध्ये, बरोबर आहे. मग जेलमधून तो परत हॉस्पिटलमध्ये गेला. मग या संपूर्ण प्रोसिजर मध्ये पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, बरोबर. मग यामधून सांगितलं गेलेलं आहे की 21वं जे आर्टिकल आहे राईट टू लाईफ अँड लिबर्टी हे या पूर्ण उदाहरणामधून त्याचं व्हायलेट झालेलं आहे आणि त्यामुळं त्याच्या वयाची जवळजवळ 54 वर्षे जी आहेत ती वाया गेलेली आहे. मग या उदाहरणामधून आपण काय समजू शकतो की जर व्यवस्थितपणे पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष दिलं असतं, ज्या वेळेला हॉस्पिटलमधून त्यांना अर्ज केला की असं त्या पेशंटची कंडिशन आता मानसिक व्यवस्थित आहे, तुम्ही त्याला घेऊन ट्रायल कोर्टामध्ये व्यवस्थित ट्रायल घेऊन जर त्याचा गुन्हा सिद्ध झाला असेल तर त्याला व्यवस्थित शिक्षा देऊन काय असेल ते प्रोसिजर पूर्ण करू शकताय. पण पोलिसांनी लक्ष दिलं नसल्यामुळे हे सगळ्या गोष्टी झाल्या. मग हे एक सिस्टीमचं फेल्युअर आहे. मग यासाठी जे राईट्स दिलेले गेलेले आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशननं राईट्स जे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलेले गेलेले आहेत त्याचं महत्व आहेच, पण त्याचं जे एक्झिक्युशन आहे की वापर अंमलात आणला पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे आपण या 2 उदाहरणावरून समजून घेतलेलं आहे. आता दुसरा पॉइंट काय आहे, बिल ऑफ राईट्स. बिल ऑफ राईट्स ही जी कन्सेप्ट आहे ना ती आहे अमेरिकेची. अमेरिकेमध्ये बिल ऑफ राईट्स नावाची कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये बिल ऑफ राईट्सचा अर्थ काय होतोय की आपल्या देशामध्ये आपण काय त्याला घेतलेलं आहे की मूलभूत अधिकार. मग बिल ऑफ राईट्स म्हणजे काय की राईट्स मेन्शनड अँड प्रोटेक्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन इज कॉल्ड बिल ऑफ राईट्स. म्हणजे काय की आता कॉन्स्टिट्यूशन, आता आपण भारतात आहोत, आपण भारतीय संविधानाचा अभ्यास करायला म्हणून इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय. अमेरिकेत असाल तर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन म्हणणार, ब्रिटनमध्ये असाल तर ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन असं म्हणणार. मग कोणत्या पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये नमूद केलेलं म्हणजे मेन्शन केलेलं असं अधिकार जे संविधानामध्ये नमूद सुद्धा केलेले आहेत, मेन्शन सुद्धा केलेले आहेत, प्लस त्याच अधिकारांचं संरक्षण सुद्धा स्वतः संविधानच करणार असे जे राईट्स आहेत त्याला आपण
बिल ऑफ राईट्स असं म्हणणार. मग आता साहजिकच प्रश्न आहे की संविधानामध्ये जे अधिकार दिले गेलेले आहेत, बरोबर, ज्याला आपण याच्यामध्ये आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत फंडामेंटल राईट्स म्हणतो, अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत बिल ऑफ राईट्स म्हणतो, त्याचं संरक्षण नेमकं कोण करणार आणि कोणाविरोधात करणार, हा पण तुम्हाला प्रश्न पडणार. आता मला एक अधिकार मिळालेला आहे समानतेचा, बरोबर आहे. मग आपल्या भारतीय संविधानाअंतर्गत तो मूलभूत अधिकार आहे, आर्टिकल 40, राईट इक्वेलिटी. मग या अशा प्रकारे जे मूलभूत अधिकार प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना मिळाले, त्याचं उल्लंघन कोण करू शकतोय? त्याचं उल्लंघन एक पहिलं उदाहरण आपण घेऊया की सर्वसामान्य एखादा नागरिक आहे, त्याच्या विरोधात आता मी समजा एका खालच्या जातीमधून येतोय, त्याला आपण शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब म्हणतो, ठीक आहे. मग आता मी एका ठिकाणी चाललेलो आहे आणि मग थोडी वरच्या जातीतल्या लोकांनी मला काय सांगितलंय, तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे यायच नाही. मग मला समानतेचा अधिकार इथं मिळाला का? नाही, बरोबर. मग याच्यामध्ये काय होणार? मग आता इथं माझं संरक्षण कोण करणार? बरोबर आहे का नाही? आता माझ्याकडे काय ताकद आहे का नाही? मी एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि काही जण माझ्यावरती दादागिरी करायला की तू या समाजाचा आहेस, तू इथे यायचा नाही, बरोबर. मग यामध्ये माझं संरक्षण कोण करणार? इथे येणार गव्हर्नमेंटचा रोल, ठीक आहे, की गव्हर्नमेंट इथं इंटरव्हीन करणार, गव्हर्नमेंट इथं मध्यस्थी करणार आणि त्या नागरिकांना सांगणार की तुम्ही असं करू शकत नाही, हा कोणत्या पण समाजाचा असू दे, इथं तुम्ही त्याला जाण्यासाठी मनाई करू शकत नाही सा. मग हा एक पॉइंट झाला, म्हणजे जे संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याच्यामध्ये वाद कोणाकोणामध्ये येऊ शकतो? नागरिकांच्या मध्ये येऊ शकतो, जसं आता मी सांगितलं तसं नागरिक कंपनीमध्ये येऊ शकतो. मग या दोन्ही केसेसमध्ये गव्हर्नमेंट जे आहे, आपलं सरकार जे आहे, ते मध्यस्थी करणार की आणि न्याय योग्य तो देणार. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय? कोणत्या पण नागरिकाच्या अधिकाराचं उल्लंघन जे आहे ते फक्त आणि फक्त एखादी खासगी व्यक्ती किंवा एखादी खासगी कंपनीच करते असं नाही, गव्हर्नमेंट सुद्धा करू शकते. मग ज्या वेळेला गव्हर्नमेंट आपल्या नागरिकांचं हक्कांचं उल्लंघन करेल त्यावेळेला संरक्षण कोण करणार आपलं? हा पण एक प्रश्न आहे. मग या वेळेला येतो सुप्रीम कोर्ट, ज्याला आपण सर्वोच्च न्यायपालिका असं म्हणतो. सर्वोच्च न्यायपालिकेकडे इंडियन कॉन्स्टिट्यूशनला अधिकार दिलेले गेलेला आहे. आता सध्या आपण बघू शकता की आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन जे सुरू आहे ते खूप म्हणजे एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. दिल्लीमध्ये भरपूर शेतकरी आंदोलन करत आहेत. मग ते कोणाविरोधात आंदोलन करत आहेत? की केंद्र सरकारनं 3 जे ऍक्ट पास केलेले आहेत, जे बिल पास केलेले आहेत, त्याच्या विरोधात त्यांचं आंदोलन सुरू आहे. मग आता कोर्ट मध्ये आलं, कारण का नागरिकांना काय वाटत आहे की गव्हर्नमेंटनं आमच्या अधिकारांचं येथे उल्लंघन केलेलं आहे. मग नागरिक काय केले? कोर्टमध्ये गेले. आता कोर्टानं काय सांगितलंय की असं असं एक पॅनल तयार करा आणि तुम्ही अभ्यास करा. मग हा कोर्टाचा रोल आहे. मग आपण ह्या 2 उदाहरणामधून असं समजून घेतलं की ज्या वेळेला नागरिकांचं उल्लंघन एखाद्या खासगी व्यक्तीकडून किंवा खासगी कंपनीकडून होतं त्यावेळेला त्या नागरिकांच्या अधिकाराचं जे संरक्षण आहे ते आपलं सरकार करतं आणि सरकारकडूनच जर नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन केलं गेलं तर त्यावेळेला इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाला अधिकार देतं की तुम्ही या आणि नागरिकांच्या अधिकारांचं संरक्षण करा. त्याच्या भरपूर डिटेल्स आहेत, त्या जसं पुढे मुद्दे येतील तसं आपण पाहणारच आहोत. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट बघूया. फंडामेंटल राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फंडामेंटल राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं जे भारताचं संविधान आहे तिथं आपण मूलभूत अधिकार कशा प्रकारे दिले गेलेले आहेत आणि नेमका त्याचा स्कोप म्हणजे कशा प्रकारे काय गोष्टी आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत.
पहिल्यांदा काय आपल्याला सर्वांनाच माहित आहे की आपला देश जो आहे तो 1947 साली स्वतंत्र झाला. मग त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये भरपूर चळवळी चालल्या. त्याला आपण फ्रीडम स्ट्रगल असं म्हणतो की आपण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भरपूर संघर्ष केलेला आहे. मग त्या वेळेपासूनच जे आपल्या ज्या त्या वेळेचे ज्या त्या चळवळीचे जे नेते होते त्या प्रत्येकांनी मूलभूत अधिकाराची मागणी केली. कोणाकडं? ब्रिटिश सरकारकडं, की आम्हाला तुम्ही या या प्रकारचे अधिकार तर द्या जेणेकरून आम्ही आमची सर्वसाधारण आयुष्य जे आहे ते व्यवस्थितपणे जगू शकेल. मग या म्हणजे मला या मुद्द्यामध्ये काय सांगायचं आहे या पॉइंट मधून की आपला जो वारसा आहे कशाचा? फंडामेंटल राईट्सचा, तो फ्रीडम स्ट्रगल मधून आलेला आहे की त्यावेळेलाच आपण संघर्ष केलेला आहे की आम्हाला इतके राईट्स पाहिजे आहेत. आणि मोतीलाल नेहरू नावाचे एक व्यक्ती त्यांनी 1928 मध्ये बिल ऑफ राईट्स आम्हाला या या प्रकारचे मूलभूत अधिकार पाहिजेत अशा प्रकारचं एक डॉक्युमेंट तयार करून ब्रिटिश सरकारला 1928 साली दिलेलं. त्यामुळं भारत स्वतंत्र झाल्यानंतर फंडामेंटल राईट्स संविधानामध्ये इन्क्लूड करायलाच पाहिजे या विषयावर कोणाचंही दुमत नव्हतं. प्रत्येक जण एकमत होता की फंडामेंटल राईट्स हे भारतीय संविधानामध्ये घेतलंच पाहिजे. ठीक आहे. मग आता वर्ड फंडामेंटलचा अर्थ काय? आपण आता बिल ऑफ राईट्स हे जनरल टर्म झाली. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण फंडामेंटल राईट्स हा टर्म घेतलेला आहे. मग हा का घेतलेला आहे? कारण भारतीय संविधानामध्ये हा जो आहे फंडामेंटल राईट्स हा चॅप्टर पार्ट 3 मध्ये व्यवस्थितपणे मेन्शन केलेला आहे. आणि हा इतका बेसिक आहे, इतका मूलभूत, म्हणजे मराठीमध्ये याचं भाषांतरच मूलभूत राईट्स होतोय. राईट्स मूलभूत अधिकार असा होतोय मराठीमध्ये भाषांतर याचं. मग इतकं ते बेसिक आहे, इतकं मूलभूत आहे की याचं पूर्णपणे कसं आहेत राईट्स, आपल्याला यामध्ये कोणत्या प्रकारचे अधिकार मिळतात, मग त्याच्यावरती कंडिशन्स कोणकोणत्या येतात, हे सगळ्या प्रकारचं आपल्या भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून याला आपण फंडामेंटल मूलभूत अधिकार राईट्स असं म्हणतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहित आहे की ऑर्डिनरी लीगल राईट्स पण असतात की जे आधी, म्हणजे मला काय सांगायचं आहे या मुद्द्यामधून की फंडामेंटल राईट्स मध्ये सगळे राईट्स हे सुप्रीम कोर्टामध्ये आपण जाऊ शकतो जर आपण त्याचं उल्लंघन झालं तर. पण थोडे ऑर्डिनरी राईट्स पण असतात जे फंडामेंटल राईट्स मध्ये इन्क्लूड केलेले नाही. ते ऑर्डिनरी राईट्स म्हणजे नॉर्मल राईट्स असतात. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकत नाही. त्याला एक प्रोसिजर आहे. मग ते जे राईट्स आहेत आणि हे जे राईट्स आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत. हे यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. कारण इथं पॉइंट आहे बघा, ऑर्डिनरी लीगल राईट्स आर प्रोटेक्टेड अँड इन्फोर्स्ड बाय ऑर्डिनरी लॉ. फंडामेंटल राईट्स आर प्रोटेक्टेड अँड गॅरंटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कंट्री. म्हणजे काय? एखादा कायदा, एखादा नियम जर सरकारने ऑर्डिनरी म्हणजे सिंपल प्रोसिजरने, केंद्र शासन असू दे किंवा राज्य शासन असू दे, सिंपल प्रोसिजरने पास केलेला झाला तर तो ऑर्डिनरी लॉ झाला. पण एखादा लॉ किंवा एखादा ऍक्ट जर संविधानामध्येच असेल, संविधानात इनबिल्ट ज्याला आपण म्हणतोय, मग त्यानुसार मग ते जे राईट्स आहेत ते आहेत फंडामेंटल राईट्स. ज्याचं प्रोटेक्शन, फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ करते. आणि कोणाला सुद्धा अधिकार नाही आहे की हे राईट्स तुम्ही उल्लंघन करू शकता. ठीक आहे. कोण सुद्धा करू शकत नाही. पण थोडे एक्सेप्शनल कंडिशन्स असतात. कारण आपण म्हणतो एक्सेप्शन्स आर एव्हरीवेअर, म्हणजे अपवाद सगळीकडे असतात. त्या अपवादावेळी फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याच्यावरती थोडी बंधने येतात. पण जनरली फंडामेंटल राईट्सवर, फंडामेंटल राईट्सचं, मूलभूत अधिकाराचं कोणीही उल्लंघन करू शकत नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे मी मगाशी सांगितलं की फंडामेंटल राईट्स जे आपल्या भारतीय संविधानामध्ये आहेत त्याचं पूर्णपणे संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती सुप्रीम कोर्ट म्हणजे ज्युडिशरीवरती दिलेलं आहे. आणि ज्युडिशरीचं काम आहे, न्यायपालिकेचं काम आहे की एखादा जर नियम
किंवा एखादा कायदा केंद्र शासन असू दे किंवा राज्य शासन असू दे त्यांनी जर पास केला असेल तर तो व्यवस्थित या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईट्स मध्ये बसतोय का. नागरी अधिकार जे आहेत, पुढे आपण शिकणार आहोत की बेसिक स्ट्रक्चर नावाची कन्सेप्ट आहे. मग ते बेसिक स्ट्रक्चरचं व्हायोलेशन तर करत नाही ना, त्या बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन तर करत नाही ना, हे आपण पाहण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करतं. संपूर्णपणे भारतीय संविधानाने ही जी जबाबदारी दिली गेलेली आहे ती फंडामेंटल राईट्स संरक्षण करण्याची जबाबदारी दिली गेलेली आहे ती सुप्रीम कोर्टाकडे दिली गेलेली आहे. आणि कसं आहे माहिती आहे काय की एखादं आता आपल्याला माहित आहे की आपल्या संविधानामध्ये गव्हर्नमेंटचं 3 पार्ट आहेत. एक एक्झिक्युटिव्ह, दुसरं लेजिस्लेचर आणि तिसरी ज्युडिशियल. मग एखादा निर्णय एक्झिक्युटिव्हनं काय घेतला आणि तो लेजिस्लेचर मध्ये पास केला, मग तो व्यवस्थित बसतोय का नाही बेसिक स्ट्रक्चर मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या, ते पाहण्याचं काम जे आहे ते आपल्या ज्युडिशियरीचं आहे, ज्याला आपण न्यायपालिका असं म्हणतो. आणि कसं आहे माहिती आहे काय की मी मगाशी म्हटलं तसं की काही एक्सेप्शनल कंडिशन मध्ये आपलं सरकार जे आहे, म्हणजे समजा परकीय आक्रमण झालं किंवा आता एक भयानक असं कोणती जर महामारी आली जशी कोविड सारखी, त्यावेळेला आपले जे गव्हर्नमेंट आहे, भारत सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, ते फंडामेंटल राईट्स वरती थोड्या अधिक प्रमाणामध्ये रेस्ट्रिक्शन्स लागू होऊ शकतं. हा एक पॉइंट आहे. आता त्यामधून आपण द इम्पॉर्टन्स ऑफ राईट्स म्हणजे हे जे अधिकार आहेत त्याचं महत्व काय आहे हे आपण समजून घेतलं. बिल ऑफ राईट्स म्हणजे जे रेग्युलर जी जनरल टर्म आहे ती सुद्धा आपण समजून घेतली. आणि त्यानंतर इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, स्पेसिफिकली इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स जी टर्म आहे त्याचं सुद्धा आपण व्यवस्थित यामध्ये समजून घेतलं. आता इथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं राईट्स पाहणार आहोत. पण तुम्ही ज्या वेळेला पुस्तक रेफर कराल इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्टवर, तिथं एक चार्ट म्हणजे असं दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पार्ट 3 फंडामेंटल राईट्स. मग त्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी, राईट टू फ्रीडम, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स अँड राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज, हे सगळं व्यवस्थित त्यांनी दिले गेलेलं आहे. मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण आता जर मी या ठिकाणी सांगत बसलो तर या पॉइंट्सचं आणि या पॉइंट्सचं कन्फ्युजन होईल. मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, ज्या व्हिडिओमध्ये प्रत्येक राईट्स आणि त्याच्यामध्ये तो इक्वॅलिटी बिफोर लॉ हे जे पॉइंट्स स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलेले आहेत ते एक मी तुम्हाला व्यवस्थित उदाहरण देऊन सांगणार आहे, जेणेकरून हा संपूर्ण जो कॉलम आहे फंडामेंटल राईट्स पार्ट 3 तो व्यवस्थित तुम्हाला समजेल. ठीक आहे. मग त्यामुळं त्याचं आता फक्त तुम्ही एक रेग्युलर वाचन करा. काही कळालं तर ठीक आहे, नाही कळालं तरी पण काय अडचण नाही, कारण हे आपण पुढं घेणारच आहोत. ठीक आहे. ज्या वेळेला हा चॅप्टर संपेल, पुढच्या लेक्चरमध्ये मला वाटते की हा चॅप्टर संपेल, त्यानंतर आपण याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, त्यातून हा पूर्ण टेबल तुमचा क्लिअर होईल. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट बघूया आपण, राईट टू इक्वॅलिटी. हा जो आहे, आता इथून पुढे राईट्स आपण एक पाहणार आहोत, जे आपल्याला भारतीय संविधानानं मूलभूत अधिकारांतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे राईट्स जे दिलेले आहेत ते आपण एक करून पाहणार आहोत. पहिलं जे आहे पार्ट 3 फंडामेंटल राईट्स मध्ये राईट टू इक्वॅलिटी. राईट टू इक्वॅलिटी. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जो चार्ट आहे त्यामध्ये एक व्यवस्थितपणे त्यांनी राईट सांगितले. 14वं जे राईट आहे आपला अधिकार आहे तो इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज, 15वं प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स. हे पॉइंट नुसार बघणार आहोत. या पॉइंट मध्ये किंवा इथून पुढे जे पॉइंट आहेत अशा प्रकारचे, त्यामधून फक्त आपण बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत की म्हणजे राईट टू इक्वॅलिटी काय आहे, राईट टू इक्वॅलिटीची गरज का आहे. अशा प्रकारे पुढचा पॉइंट राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम काय आहे, त्यानंतर राईट टू फ्रीडमची गरज काय आहे,
अशा प्रकारे आपण बघणार आहोत. त्यामध्ये स्पेसिफिकली 14वं कोणतं आर्टिकल आहे, 15वं कोणतं आर्टिकल आहे, 16वं, अशा प्रकारचे पॉइंट्स आपण या पॉइंट मध्ये बघणार नाही. याच्यामध्ये फक्त आपण जनरल पाहणार आहोत की इक्वॅलिटी म्हणजे काय, त्यानंतर याची गरज का झाली, का घेतलं, अशा प्रकारे. ठीक आहे. मग आता तुम्ही पॉइंट नुसार यामध्ये बघू शकता की याच्यामध्ये सुद्धा 2 उदाहरण त्यांनी सांगितलेले आहेत की राईट टू इक्वॅलिटीची गरज का आहे. ठीक आहे. मग पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे ते स्वदेश कुमार नावाच्या एका व्यक्तीचं दिलेले गेलेलं आहे. म्हणजे स्वदेश कुमार नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो शहरामध्ये राहतो आणि तो त्याच्या एका मित्राला घेऊन गावी त्याच्या गेलेला आहे. मग ज्यावेळी तो बस स्टॉपवरती उतरतो त्यावेळी काय झालं की दोघांनी काय ठरवलं, चहा प्यायचं. मग चहा प्यायचं ठरवल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी गाड्यावरती गेले आणि त्यांना सांगितलं चहा प्यायला, मग तो जो गाववाला होता तो स्वदेश कुमारला ओळखत होता. मग स्वदेश कुमार वरच्या जातीतला असल्यामुळे त्याची जात त्या चहावाल्याला माहित होती, पण त्यानं दुसऱ्या व्यक्तीची जात पाहण्यासाठी किंवा काय आहे हे कळण्यासाठी त्याला त्याचं नाव विचारलं आणि त्याच्या नावातून त्याला कळालं की तो खालच्या जातीचा व्यक्ती आहे. मग तो जो चहावाला आहे त्यानं काय केलं, स्वदेश कुमारला एका चांगल्या कपमध्ये चहा दिला आणि दुसरा जो व्यक्ती आहे त्याच्या नावावरून त्या चहावाल्याला कळालेलं की तो खालच्या जातीचा आहे. मग त्यामुळं त्यानं एका साध्या कपमध्ये त्याला चहा दिला. मग यामधून आपण समजू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये डिस्क्रिमिनेशन केलं जातंय, अजून सुद्धा केलं जातंय. आता आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 70 वर्षाच्या पुढे झाले, पण तरी पण एका छोट्या छोट्या गोष्टीवरून, नावावरून, त्यानंतर त्याच्या जातीवरून अशा प्रकारचं एक म्हणजे डिस्क्रिमिनेशन, ज्याला भेदभाव आपण म्हणतो, तो भेदभाव केला जातो. म्हणून राईट टू इक्वॅलिटीची गरज होती. कारण आपण भारत देशाच्या समाज रचनेचा जर अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. मग त्यांच्यामध्ये उच्च नीचचा एक वेगळाच स्वभाव आहे. मग ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला त्यानंतर प्रत्येक नागरिकांना एकत्र कसं आणायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या संविधान बनवणाऱ्या थोर मोठ्या नेत्यांच्या खांद्यावरती होता. खूप मोठी जबाबदारी होती की ही जी समाज रचना अशी झालेली आहे डिस्क्रिमिनेटरी, ज्याला आपण भेदभाव म्हणतो, त्याला एकत्र कसं आणायचं. मग ह्या राईट टू इक्वॅलिटी मधून संविधानकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे की समाज रचना जी आहे ती थोड्या अधिक प्रमाणामध्ये आपण व्यवस्थित आणू शकतो. दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे की एका टेलिव्हिजन कंपनीचं दिलेलं आहे. टेलिव्हिजन कंपनीमध्ये काय रिपोर्टर आहेत 4 आणि त्या लेडीज आहेत आणि त्या लेडीज रिपोर्टरला काय केलं की तुम्ही इथून पुढं या जॉबला येऊ शकत नाही, अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट सांगितलं आणि त्यांना सांगितलं की यू आर फायर्ड. ठीक आहे. मग त्यांना रिझन काय दिलं गेलं की आम्ही तुम्हाला का काढतो आहोत, कारण तुम्ही 45 वर्ष क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. मग 45 वर्ष क्रॉस केलेल्या स्त्रिया या होत्या, पण पुरुष पण होती. मग पुरुषांचं पण 45 वर्ष क्रॉस झालेलं होतं, ती 2 पुरुष होती, पण त्यांना तर फायर केलं नाही, फक्त लेडीजनंच केलं. मग हा पण एक भेदभावाचाच प्रकार झाला. हा भेदभाव जो झाला तो कशावरती झाला, जेंडर, म्हणजे ह्या स्त्रिया आहेत ते पुरुष आहेत. ठीक आहे. आणि पहिला जो झाला तो कशावरती झाला, कास्टवरती झाला. स्वदेश कुमारची कास्ट वेगळी आणि त्याच्या मित्राची कास्ट वेगळी. मग अशा प्रकारचा जर भेदभाव होत असेल तर त्याचं संरक्षण हे आपल्या संविधानाला करावं लागणार आणि त्यासाठीच कसं आहे की संविधानानं हे राईट जे आहे ते आपल्याला फंडामेंटल राईट्स मध्ये दिलेलं आहे. कळालं पूर्ण बॅकग्राऊंड. याचा मेन उद्देश कसा आहे की आपली सोसायटी पहिल्यापासूनच एक थरावर जगलेली आहे की वरती क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि अनटचेबल्स. ठीक आहे. मग यांच्यासाठी आता अशा थरामध्ये आपण आयुष्यभर जगू शकत नाही. बरं ठीक आहे, कामावरून तुम्ही करत असला तर ठीक आहे, कारण प्रत्येक काम कोणतं करायलाच पाहिजे. प्रत्येक जर ज्ञानी झाला तर शेतामध्ये भांगलन करायला कोण जाणार, बरोबर आहे. प्रत्येक जण जर भांगलणारा झाला
तर शेतामध्ये प्रगती करण्यासाठी वेगवेगळे रोग पडत आहेत, मग त्याच्यावरती संशोधन करून त्या रोगावरती आपण कशा प्रकारे फाईट करू शकतो याचा विचार कोण करणार? बरोबर आहे. प्रत्येक थरामध्ये लोक असणे गरजेचं आहे, पण त्याच्या प्रोफेशनवरून किंवा त्याच्या कास्टवरून आपण भेदभाव नाही करू शकत. ठीक आहे, ही मेन कन्सेप्ट आहे. आणि या कन्सेप्टला न्याय देण्याचं काम जे आहे ते राईट टू इक्वॅलिटी, समानतेच्या अधिकारामध्ये दिलं गेलेलं आहे. मग आपल्या आता प्रियांबल जी आहे आपल्या संविधानाची, ठीक आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौमत्व, ठीक आहे, ती जी प्रियांबल आहे त्यामध्ये सुद्धा इक्वॅलिटीचं काय दिलेलं आहे की इक्वॅलिटी म्हणजे काय? इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. म्हणजे संविधानामध्ये जी आपली प्रियांबल आहे त्या प्रियांबल मध्ये काय सांगितलेलं आहे? इक्वॅलिटी म्हणजे काय? इक्वॅलिटी ऑफ स्टेटस म्हणजे कोणीही मोठा नाही आणि कोणीही छोटा नाही, सगळेजण समान आहेत. म्हणजे आपण सहज म्हणतो माहिती आहे मराठी, तू जहागीरदार असलास तर तुझ्या घरात, अशा प्रकारचं यामध्ये सांगितलं. म्हणजे अशा प्रकारचं म्हणता येत नाही, पण इक्वॅलिटी ऑफ स्टेटस, कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही, कायद्यापुढे सगळेजण समान. मग ती इक्वॅलिटी ऑफ स्टेटस आणि इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी. इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे काय की सर्वांना समान संधी दिली गेली जाईल, जेणेकरून तुम्ही प्रत्येकाची स्वतःचा उत्कर्ष करू शकता, स्वतःची प्रगती करू शकता. मग इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी हा जो मुद्दा आहे तो खूप गरम मुद्दा आहे. इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, कारण का या मुद्द्यावरती भरपूर आताची जी तरुण पिढी आहे ती डिबेट करते, डिस्कशन करते आणि भरपूर जण याच्यावरती नाराज होतात. कारण का माहितीये का, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी म्हणजे सगळं आता ह्या बाय बिगिनिंग जर आपण केलं तर याचा अर्थ काय होतोय की सर्वांना समान संधी दिली जाईल. मग जे ओपन कॅटेगरी मधले जी लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते काय म्हणतात, जर तुम्ही इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीची भाषा करता तर रिझर्वेशन का देता? हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, रिझर्वेशन. व्हाय आर यू गिव्हिंग द रिझर्वेशन फॉर द नीडी? ठीक आहे, हा जो मेन प्रश्न आहे ते ओपन कास्ट मधली मुलं विचारतात, आमच्यावर अन्याय होत आहे. मग त्यामध्ये आता आपण शिक्षणामध्ये बघू शकतोय की भरपूर प्रकारचं टीव्ही चॅनल्स घ्या, पेपर घ्या किंवा जनरल डिबेट घ्या की भरपूर हा मुद्दा या इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी अंतर्गत येतोय. की मग तुम्ही जर इक्वॅलिटीची भाषा करत असाल, तुम्ही जर इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीची म्हणजे समानतेच्या संधीची जर भाषा करत असाल तर रिझर्वेशन, आरक्षण का देताय तुम्ही? मग हा मुद्दा सगळी आता सध्या म्हणजे पहिल्यापासूनच आहे, पण आता पण कारण कसं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची आता सध्या IQ लेवल जे आहे किंवा समाजाची जागरूकता म्हणा, सामाजिक जागरूकता म्हणा किंवा सामाजिक भान म्हणा, हे भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि प्रत्येकालाच प्रश्न पडलेला आहे ओपन मधल्याला की काय, व्हाय आर यू गिव्हिंग रिझर्वेशन्स अँड व्हाय आर यू इन्क्रीजिंग द रिझर्वेशन? हा जो मुद्दा आहे याला न्याय देण्याचं काम यामध्ये केलेलं आहे की इक्वॅलिटी. सुप्रीम कोर्ट जे आहे आपलं सर्वोच्च न्यायालय, ती इक्वॅलिटीची डेफिनेशन कसं करते, इक्वल्स मस्ट बी ट्रीटेड इक्वली अँड अनइक्वल्स मस्ट बी ट्रीटेड अनइक्वली. म्हणजे काय की जे इक्वल्स आहेत त्यांना इक्वली ट्रीट करायचं आणि अनइक्वल्स आहेत त्यांना अनइक्वली ट्रीट करायचं. अनइक्वल्स म्हणजे कोण? ज्या वेळेला तुम्ही रिझर्वेशन ह्या कन्सेप्ट मध्ये जाता, जे शेड्युल्ड कास्ट मधले लोक आहेत, शेड्युल्ड ट्राईब मधले लोक आहेत, त्यांची कंडिशन पाहता तर त्यावेळेला तुम्हाला समजून येईल की त्या लोकांना अजून साध्या गोष्टी सुद्धा माहित नाही. ठीक आहे, मग त्यांना एखाद्या गोष्टीचं महत्त्व जर पटवून द्यायचं असेल तर त्यावेळेला सरकारला मध्ये यावं लागेल, सरकारला त्यांना संधी उपलब्ध करून द्यावं लागेल की आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही पुढे जावा. ठीक आहे, आणि हीच गोष्ट हे रिझर्वेशन करते आणि त्यामुळं आर्टिकल 16 मध्ये .4 मध्ये नमूद केलेलं आहे की रिझर्वेशन जो पॉइंट आहे तो सरकार, राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, काही ठराविक लोकांना वरती घेण्यासाठी ज्यांची कंडिशन अतिशय मागासलेली आहे, सोशली बॅकवर्ड हा शब्द महत्वाचा आहे यामध्ये, सामाजिक मागासलेली ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या उद्धारासाठी रिझर्वेशन
आपण देऊ शकता आणि हे संविधानाअंतर्गत इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी अंतर्गत हे गैर समजलं जाणार नाही। रिझर्वेशन इज अ लीगल टर्म, कायदेशीर गोष्ट आहे ही, ठीक आहे। म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं, सुप्रीम कोर्टाने व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की रिझर्वेशन समजावं यासाठी। 3 प्रकारची लोक आहेत, ठीक आहे, 3 प्रकारची लोक आहेत। समजा की अशी भिंत आहे, ही एक भिंत आहे आणि 3 प्रकारची लोक आहेत। एका आता समजा की ही भिंत जी आहे ती 4 फुटाची भिंत आहे समजा, किंवा 5 फुटाची भिंत आहे समजा, 5 फीट, ठीक आहे, 5 फूटची भिंत आहे। आणि काय झालंय, 3 प्रकारचे लोक आहेत, ए बी आणि सी। ही ए बी सी 3 प्रकारची लोक आहेत। पलीकडे मॅच चालू आहे, सर्वांना क्रिकेट आवडतं त्यामुळे क्रिकेटची मॅच चालू आहे असं समजा। मग या भिंतीच्या पलीकडे मॅच चालू आहे आणि ह्या 3 लोकांना ही जी चाललेली मॅच आहे ती पाहायची आहे, बरोबर आहे। मग हा जो ए माणूस आहे, ए व्यक्ती आहे, त्याची उंची समजा 6 फूट आहे, ठीक आहे, 6 फूट आहे। मग त्यानंतर बी ची जी उंची आहे ती समजा 4.5 फूट आहे आणि सी ची जी उंची आहे ती समजा 3 फूट आहे। ह्या तिघांना पण मॅच बघायची आहे। मग या तिघांना जर मॅच बघायचं झालं तर सी जर इथं थांबला तर 3 फूट कुठे इथपर्यंत येणार, त्याला मॅच बघायला मिळणार काय नाही। बी आहे तो इथं थांबला, 4.5 फूट उंची आहे, तो इथं कुठं तरी येईल, त्याला पण बघायला मिळणार नाही, फक्त एलाच बघायला मिळणार। मग इथं गव्हर्नमेंट आलं, आपलं सरकार, गव्हर्नमेंटकडे 3 बॉक्स आहेत, किती फुटाचा आहे समजा, 2-2 फुटाची, सॉरी 2-2 फुटाची बॉक्स आहेत असं समजा। मग गव्हर्नमेंटकडे 3 बॉक्स आहेत। मग गव्हर्नमेंटने काय केलं, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटीची कन्सेप्ट मी सांगायला लागलोय। गव्हर्नमेंट काय केलं, माझ्याकडे 3 बॉक्स आहेत, तुम्ही 3 जण आहे, मग तुम्हाला मी एक बॉक्स देऊन टाकतो। 2-2 फुटाचा एक बॉक्स आहे, मग हे बॉक्स दिलं गव्हर्नमेंटनं, इक्वॅलिटी म्हणजे समानतेच्या कायद्याअंतर्गत दिलं। मग तुम्ही यामध्ये बघू शकता आता ए ची उंची किती, 6 फूट आहे, मग ते 2 फुटाचा बॉक्स तो वापरल्यानंतर तो इथं जाणार 8 फुटाला। बी ची जी उंची आहे ती 4.5 फूट आहे, मग तो 2 फुटाचा वापर करून हे बघू शकतोय। पण सी आणि पण 5 फुटाला पोहोचला तरी पण तो पाहू शकत नाही। मग सी पाहू शकतोय काय नाही, मग इथं इक्वल्स मस्ट बी ट्रीटेड इक्वली अँड अनइक्वल्स मस्ट बी ट्रीटेड अनइक्वली। मग इथं रिझर्वेशनचा रोल येते। मग गव्हर्नमेंट काय करतोय, गव्हर्नमेंट काय म्हणतोय, बाबा ए तुझी उंची किती 6 आहे ना, तू विदाउट बॉक्स सुद्धा ही मॅच पाहू शकतोयस। बी तुझी उंची व्यवस्थित आहे, 4.5 फूट आहे, तरी तुला पाहता येते एका बॉक्स मध्ये तुझं काम चालतंय। मग गव्हर्नमेंट काय करतंय, ए कडचा बॉक्स हा घेतोय आणि सी ला देतोय। मग हे 4 फूट आणि 3 फूट 7 फूट म्हणजे व्यवस्थित तुम्ही ही उंची पाहू शकता। ही जी आहे ही रिझर्वेशनची कंडिशन आहे। हे ए बी सी आहे, हा भारतातला समाज आहे। काही समाज आहे तो व्यवस्थित आहे, काही समाजाला थोडीशी गरज आहे, पण काही समाजाला गव्हर्नमेंटची भरपूर मदतीची गरज आहे। आणि या सर्व समाजाला जर मॅच म्हणजे व्यवस्थित त्यांची प्रगती करायची असेल आणि हे जे सोशल ऑब्स्टॅकल आहे, जे ज्याला सामाजिक अडथळा म्हणतो, मग ती गरिबाच्या स्वरूपात असेल किंवा काहीतरी आणि वेगळ्या स्वरूपात असेल, त्याला जर ओव्हरटेक करायचं असेल, त्याला जर मागं टाकायचं असेल तर गव्हर्नमेंटला अशाच प्रकारे हे काम करावं लागणार। मग आपण हा पॉइंट जो आहे तो राईट टू इक्वॅलिटी मधून अशा प्रकारे समजून घेतलेला आहे। आता आपण पुढे जाऊया, जो पॉइंट आहे आता राईट टू फ्रीडम, ठीक आहे। राईट टू फ्रीडम हा पॉइंट, राईट टू इक्वॅलिटी आपण पॉइंट व्यवस्थित समजून घेतलेला आहे आणि शेवटचं उदाहरण आपण समजून घ्यावं। मग हे इक्वॅलिटी आणि इक्विटी कन्सेप्ट मध्ये येते, पण मी हे रिझर्वेशनच्या कन्सेप्टशी कोरिलेट करून तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे नंतर तुम्ही कोण तर म्हणाल मला की अरे ही तर इक्वॅलिटी आणि इक्विटीची कन्सेप्ट आहे, मान्य आहे मला,
इक्वॅलिटी आणि इक्विटीची कन्सेप्ट आहे, पण यू कॅन कोरिलेट दिस कन्सेप्ट विथ द रिझर्वेशन. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट जो आहे तो राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम या पॉइंट मधून आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं स्वतंत्र आहे किंवा स्वातंत्र्य आहे हे आपण या मुद्द्यामधून पाहणार आहोत. राईट टू फ्रीडम. फ्रीडम म्हणजे काय? मुभा, जाओ जो मर्जी करो. बरोबर आहे. मग फ्रीडम असं देऊन उपयोगाचं आहे काय? आता मी एका गावामध्ये राहतोय, कवठीसार नावाचं माझं गाव आहे. ठीक आहे. मग माझ्या कवठीसार मध्ये समजा आमच्या माननीय सरपंचांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करा. पण तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हटलं तर कोण काय पण करू शकतोय. ठीक आहे काय? आता मला समजा काय करायला आवडतंय, मी इथं आता बसलेलो आहे. ठीक आहे. ही माझी प्रॉपर्टी आहे. पण दुसरीकडे मी गेलो आणि मला काय तिथं नाही काय पण करायचं आहे. तिथं माझी गाडी लावली आणि जो जोरात रेस करत तिथं थांबलो, किंवा मला बॉम्ब उडू वाटायला लागला मी बॉम्ब उडवला, किंवा मला दंगा करू वाटायला लागला मी दंगा केला, तर तो स्वातंत्र्य झालं. ते स्वातंत्र्य झालं. पण असं स्वातंत्र्य समाजाच्या हिताचं आहे काय? नाही. मग फ्रीडम म्हणजे काय? या फ्रीडमला आपण डायरेक्ट फ्रीडम असे टर्म नाही, याला जी टर्म आहे ती लिबर्टी आहे. म्हणजे काय? आपण फ्रीडम देतो ती पूर्ण फ्रीडम देत नाही. फ्रीडम असा फ्रीडम देतोय या राईट टू फ्रीडम मध्ये की तुमचा फ्रीडम, तुमचं स्वातंत्र्य दुसऱ्याला अडथळा करणार नाही. ठीक आहे. ही गोष्ट आपण यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. कारण का माहिती आहे काय? फ्रीडम ज्याला आपण लिबर्टी म्हणतो आणि दुसरी इक्वॅलिटी, या कोणत्याही समाजाचा अविभाज्य घटक आहे. कारण एक तर समानता पाहिजे, जेणेकरून प्रत्येक जण मनामध्ये काहीही न ठेवता व्यवस्थित समाजामध्ये जगू शकेल. आणि दुसरं म्हणजे त्याला स्वातंत्र्य पाहिजे की मनाप्रमाणे तो गोष्टी करू शकेल, पण अशा गोष्टी ज्या समाजाच्या अहिताच्या ठरणार नाही. ठीक आहे. मग या दोन गोष्टी ह्या कोणत्याही संविधानामध्ये समाजासाठी मूलभूत विकासाच्या गरजेच्या आहेत. म्हणून या दोन्ही गोष्टी मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स मध्ये येतात. हे आपण समजून घेतलेलं आहे. मग लिबर्टी म्हणजे काय? मी म्हटलं की आपण फ्रीडम हा राईट मध्ये कन्सिडर करत असला म्हणजे आता हे नेम राईट टू फ्रीडम, पण ऍक्च्युअल आपण लिबर्टी कन्सिडर करतोय. मग लिबर्टी म्हणजे काय? की लिबर्टी म्हणजे फ्रीडम ऑफ थॉट एक्सप्रेशन अँड ऍक्शन. म्हणजे काय की बाबा मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे की मी माझा विचार मला जसं वाटतंय तसं व्यवस्थित मांडू शकतोय. मी मला हावभाव करायचे आहे, माझ्या ज्या कृती आहेत त्या व्यवस्थितपणे करू शकतो जसं मला आवडते तसं. पण प्रोव्हाइडेड काय कंडिशन काय आहे की ते समाजाच्या अहिताचं ठरायला नको. मग यामध्ये आपण व्यवस्थित पुढचा मुद्दा समजावून घेणार आहोत. पहिला मुद्दा काय? राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. राईट टू लाईफ हे राईट टू फ्रीडम मध्ये येते आर्टिकल 21. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आता आपण समजून घ्या की भारतीय समाज जो आहे, भारतामध्ये समाज रचना आहे, भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात. मग प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. कोणती पण गोष्ट कोण का करतोय? मी जगावं म्हणून. बरोबर आहे की नाही? आता संविधान अस्तित्वात आलं, देश अस्तित्वात आलं, का आलं? की माणसं जगावीत म्हणून. बरोबर आहे काय? त्यामुळे राईट टू लाईफ खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि संपूर्ण संविधानामध्ये म्हटला तरी चालेल. कारण राईट टू लाईफ, माणूस जिवंत आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. हो बरोबर आहे की नाही? जर माणूस जिवंतच नसेल तर बाकीचं काय लोणचं घालायचं आहे घेऊन. बरोबर आहे की नाही? त्यामुळे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीला एक खूप मोठं महत्व आहे. आणि आर्टिकल 21 हे अनुच्छेद 21 मध्ये येते. याचं संपूर्ण संविधानामध्ये एक वेगळंच महत्व आहे. कारण राईट टू लाईफ, माणूस जिवंत असला तरच सरकार आहे, तरच गोष्टी आहेत, तरच सगळे भांडणं आहे, तरच सगळं सुख आहे, तरच आहे. मग त्यामुळे राईट टू लाईफचं एक वेगळंच महत्व आहे. मग राईट टू लाईफ मध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की राईट टू लाईफ मध्ये कोणत्याही नागरिकाला
कोणताही नागरिक असू दे त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार कोणीच त्याच्यापासून घेऊ शकत नाही. किंवा म्हणजे ह्याच्यामधून काय सांगायचं आहे मला, कोणीच घेऊ शकत नाही म्हणजे काय की आता मी व्यक्ती आहे समजा, ठीक आहे, मग मला जगण्याचा अधिकार आहे. मग मी जगताना कोणीही दुसरा व्यक्ती माझ्याकडून हा अधिकार घेऊ शकत नाही म्हणजे काय की मला कोण मारू शकत नाही. मग तसं मारू शकते त्यामध्ये गुन्हेगारी, मग त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय, ते सगळं कोर्ट प्रोसिजर होतोय, ते वेगळ्या गोष्टी. नाहीतर तुम्ही म्हणाल मला कोण मारू शकत नाही म्हणजे मग मी काय अमर आहे काय, असं म्हणायचं नाही आहे मला. मला जो जगण्याचा अधिकार आहे तो माझ्याकडून कोणी घेऊ शकत नाही. आणि त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये, काय सांगितलेलं आहे की जो लॉ आहे, लॉ म्हणजे कायद्याअंतर्गत ज्या गोष्टी गुन्ह्यामध्ये येतात. आता मी समजा एखाद्या व्यक्तीचा खून केला तर हा गुन्हा झाला, मग त्यावेळेला मग माझी लाईफ म्हणजे मला जगण्याचा जो अधिकार आहे तो काढून घेण्याचा अधिकार कोणाकडे आहे, कोर्टाकडे आहे. मग अशा प्रकारे सांगायचं आहे की या अधिकारामधून की तुम्हाला तुमचा अधिकार जगण्याचा कोणीही घेऊ शकत नाही, तुमच्याकडून काढून कोणीही घेऊ शकत नाही. पण तुम्ही कोणता जर गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची जी प्रोसिजर आहे, जी सिव्हिल कोर्टमध्ये असेल किंवा क्रिमिनल कोर्टमध्ये असेल, ती तुम्हाला त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. आणि पर्सनल लिबर्टी म्हणजे काय की मला जे आवडते पर्सनल, की मला समजा आता मी माझा विचार युट्यूबद्वारे व्यक्त करायला लागले, ही एक माझी पर्सनल लिबर्टी झाली. मग याच्यावरती मी कोण आक्षेप घेणार आहे काय, नाही घेणार. कधी घेणार, ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती बाबतीत किंवा असं जे गोष्टी जर मी केल्या की ज्या समाजाच्या हिताच्या विरोधात आहेत किंवा त्यामधून कोणाचा तरी अधिकाराचं उल्लंघन जर होत असेल तर त्यावेळेला माझ्यावरती कारवाई होणार. पण आता कोण कारवाई करू शकते का माझ्यावर, नाही, कारण का मी पूर्ण कायद्याच्या अंतर्गतच आहे. मग यातूनच सांगायचं राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे काय, जे कायद्याच्या अंतर्गत व्यवस्थित तुम्ही करू शकताय त्यावेळेला तुम्हाला तो अधिकार जगण्याचा आणि तुमचं व्यवस्थित स्वतंत्रपणे विचार, स्वतंत्रपणे कृती करण्याच्या गोष्टी तुमच्याकडून कोणी सुद्धा हिरावून घेऊ शकत नाही. आणि कसं आहे माहिती काय, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे फक्त आर्टिकल जे आहे ते फक्त एवढ्यावरती लिमिटेशन्स, म्हणजे याच्यात एवढंच राहिलं नाही आहे, याचा स्कोप खूप मोठा आहे. मग सुप्रीम कोर्टानं वेगवेगळ्या केसेसमधून याचा स्कोप जो आहे तो एक्सपांड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये राईट टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी म्हणजे काय की बाबा मी नागरिक आहे आणि माझी काही तर एक सार्वभौमत्व आहे, मग त्याच्यानुसार मला जगण्याचा अधिकार आहे, माझा एक मान सन्मान आहे. मग त्या हे सुद्धा राईट टू लाईफ मध्ये येते. म्हणजे मला माझ्यावर कोण भेदभाव करायला नाही तेच, हां ठीक आहे. त्यानंतर राईट टू शेल्टर अँड लाईव्हलीहूड हे सुद्धा हे राईट टू लाईफ मध्ये घेतले. राईट टू शेल्टर अँड लाईव्हलीहूड म्हणजे काय, मी आता सर्वसामान्य नागरिक आहे आणि मला अधिकार आहे जगण्याचा, पण माझ्याकडे जर निवाराच नसेल, जर खाण्यापिण्यासाठी एखादं काम नसेल तर मी जगू शकणार आहे काय, नाही. मग त्यामुळे राईट टू शेल्टर आणि लाईव्हलीहूड म्हणजे काय, गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याच्या देशामध्ये किंवा त्याच्या अंतर्गत जे जे लोक राहतात त्या प्रत्येकाला जॉब मिळाला पाहिजे, त्यानंतर त्याला घर मिळालं पाहिजे. मग तुम्ही म्हणणारा सोडा की आता कुठं जॉब द्यायला लागले सरकार, त्यानंतर आता कुठं घर सगळेजणच घरात राहतात काय, हो हा मुद्दा डिबेटचा आहे. आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थेरॉटिकल रेंजमध्ये बघत आहोत, कारण याचे प्रॅक्टिकलमध्ये आपण जर बघितलं तर भरपूर याला लूपहोल्स आहेत, भरपूर याच्या निगेटिव्ह मुद्दे सुद्धा आहेत. मग त्यामुळे आपण थेरॉटिकल बघत आहे. पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की या राईट्समुळेच भरपूर गोष्टींना न्याय देण्याचं काम हे सरकारमधून गेलेलं आहे, म्हणजे सरकारमधून गेलेलं आहे किंवा आपल्या सुप्रीम कोर्टामधून सुद्धा केलं गेलेलं आहे. आता हा झाला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. दुसरा मुद्दा बघा, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. हे याच्या अंतर्गत सगळं बघावे आपण. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय माहिती काय, आता तुम्हाला मी एक साध्या सोप्या भाषेत सांगतो की
पोलीस यंत्रणा जी आहे आपली, त्या पोलीस यंत्रणेचं काम काय आहे? समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, म्हणजे समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणं हे पोलीस यंत्रणेचं काम आहे. पण पोलीस यंत्रणेमध्ये कसं असतंय की आता तुम्हाला माहित आहे की आता आपल्या पट्ट्यामध्ये गणेशोत्सव, शिवजयंती खूप जोरामध्ये साजरी केलेली जाते. मग त्यावेळेला तुम्ही बातमीमध्ये बघू शकत असाल की या गुंडाला तडीपार केलं, या गुंडाला जेरबंद केलं, बरोबर. मग ते पोलीस तसं का करतात? कारण त्यांना शंका येते की हा जो माणूस आहे तो काहीतरी करेल आणि त्याच्यामुळं समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्या गोष्टी होऊ नये म्हणून पोलीस अगोदरच काही बेसिसच्या आधारावर अशा व्यक्तींना एकतर तडीपार करते, हद्दपार करते किंवा जेरबंद करते. हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये काय येते की हीच कन्सेप्ट आता जी सांगितली होती की मला शंका आहे म्हणून मी तुम्हाला अटक करायला लावलं. मग ज्या वेळेला जनरली तुम्ही विचार कराल त्यावेळेला हा कायदा खूप चांगला वाटतो आपल्याला, पण याचा गव्हर्नमेंट कडून, सरकारकडून खूप मिसयूज केला जातो. जी लोक, जे व्यक्ती आपल्या विरोधामध्ये आहेत त्यांचं तोंड दाबण्याचं काम या दिलेल्या कायद्यामधून सरकार करते. मग आता राईट टू फ्रीडम आम्ही तुम्हाला सगळं स्वातंत्र्य द्यायला लागलोय आणि इथे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये तुम्हाला डिटेन पण करायला लागलोय आम्ही, बरोबर आहे, डिटेन. मग या मुद्द्यामधून काय सांगितलेलं आहे की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे एखाद्याला जर तुम्ही कैद करणार असाल तर त्याला 30 दिवसापेक्षा जास्त तुम्ही 3 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही कैद करू शकत नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हा जो मुद्दा आहे डिटेन्शन, तो खूप डिबेटेबल आहे. कारण का याचा मिसयूज खूप केला जातो डिटेन्शन या गोष्टीचा. आणि काही समाजातील जे थोर व्यक्ती आहेत की ज्यांचं लोकशाही किंवा नागरी अधिकार याच्यावरती खूप चांगली मत आहेत, त्यांचं सुद्धा मत आहे की हा जो आहे याच्यासाठी जास्तीत जास्त सरकारनं प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून याचा मिसयूज कमीत कमी व्हावा आणि जे संविधानकर्त्यांनी ज्या अँगलनं हा डिटेन्शन पॉइंट वापरलेला आहे, ठीक आहे, तर त्याचं योग्य वापर करावा या मुद्द्यामधून सांगितले गेलेलं आहे. तुम्ही बघू शकाल की या पॉइंटमध्ये इनफॅक्ट देयर इज क्लिअर टेन्शन बिटवीन राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी अँड द प्रोव्हिजन फॉर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. म्हणजे काय, राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी मधून आपण काय सांगायला लागलोय की तुम्हाला जगण्याचा व्यवस्थितपणे अधिकार आहे, प्लस तुम्हाला तुमचं विचार व्यवस्थितपणे मांडण्याचा, त्यानंतर तुम्हाला कृती व्यवस्थित करण्याचा अधिकार दिलेला गेलेला आहे. पण याच्यामधून काय सांगितलेलं आहे की आता पोलीस यंत्रणेला वाटायला लागली की हा एखादा, आता समजा पोलीस यंत्रणेला वाटलेलं की मी या समाजामध्ये समजा एखाद्या कार्यक्रमाच्या अगोदर राहिलो तर त्या समाज कार्यक्रमामध्ये काहीतरी लागू शकते, शंका आली पोलिसांना, मग त्यांनी मला घेऊन गेलं, बरोबर आहे. पण ते असं पण होऊ शकते की माझं त्या पोलीस यंत्रणेमध्ये कोणाशी जर त्याला ठरवलं की बाबा ह्याला जरा एक धडा शिकवूया कारण ह्यो माझ्या विरोधात काय तर काम केलेलं आहे, मग त्यासाठी याचा वापर वेगळ्या पद्धतीनं चुकीचा पण होऊ शकतो. मग या मुद्द्यामधून इतकं सांगितलेलं गेलेलं आहे की हा जो मुद्दा आहे, हा जो अधिकार आहे याचा व्यवस्थित गव्हर्नमेंटनं वापर करावा जेणेकरून नागरी अधिकारांचं उल्लंघन होऊ नये. मग अदर फ्रीडम्स हा एक पॉइंट आहे. अदर फ्रीडम्स, ह्या अदर फ्रीडम्स मध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की वेगवेगळे अधिकार आहेत. आता जो मी मगाशी चार्ट म्हटलो त्यामध्ये टोटल किती आर्टिकल आहेत, जवळजवळ 5 आर्टिकल आहेत. मग त्यामध्ये आता हे आपण 2च मेन बघितलं. मग यामध्ये अदर फ्रीडम्स दिलेले आहेत, जसं की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. म्हणजे काय की बाबा तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही बोलू शकता, तुम्हाला स्वतःला व्यक्त करू शकता, हे पण एक दिलं गेलेलं राईट आहे. आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यांनी, म्हणजे मला काय सांगायचं यामधून अदर फ्रीडम्स मध्ये जे मुद्दे येतात ते चार्ट मध्ये दिले गेलेलेच आहेत आणि तो एक आपण सेपरेट व्हिडिओ मध्ये करणार आहोत कव्हर. त्यामुळे हा मुद्दा आपण व्यवस्थितपणे इथं समजून घेऊया.
याच्यामध्ये इथं काय दिलेलं आहे, फक्त एकच दिलेलं की फॉर एक्झाम्पल बाकीचे सुद्धा राईट्स आहेत. मग त्यामध्ये राईट टू फ्रीडम अँड स्पीच अँड एक्सप्रेशन याचं एक सांगितलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की याच्यामधून समजून काय दिलं गेलेलं आहे की जर नागरिक सतर्क असतील की त्यांना कोणकोणतं राईट्स आहेत, तर त्यांनी जर सरकारनं किंवा पोलीस यंत्रणेनं किंवा कोणती पण गोष्ट खाजगी कंपनी घ्या, त्यांनी समजा त्यांच्या अधिकारांचं जर हनन करण्याचं काम केलं असेल तर त्यांना पीसफुल प्रोटेस्ट करून आपल्याला त्यांच्या विरोधात आपण निदर्शनं करता येतात. आणि त्यानंतर मग हीच बाब आपण सरकारला इन्फोर्स करू शकतो की तुम्ही हे बदला, कारण हे आमच्या हिताचं नाही आहे. ही सुद्धा पॉवर आपल्याला दिली गेलेली आहे. पण एक सांगायचं आहे की ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या रेस्ट्रिक्शन्स गव्हर्नमेंट खूप साऱ्या प्रकारे लागू शकते, कारण गव्हर्नमेंटचं काम काय आहे, समाजामध्ये शांती व सुव्यवस्था राखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे. मग या ज्या अदर फ्रीडम्स मध्ये बाकीचे जे वेगवेगळे कायदे आहेत त्याच्यावरती सरकार, मग ते भारत सरकार असू दे किंवा महाराष्ट्र शासन राज्य सरकार असू दे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स लादू शकते. मग हे एक मुद्दा यामध्ये सांगितलेला गेलेला आहे. दुसरी गोष्ट काय की ज्या वेळेला हा मुद्दा ज्यावेळेला त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये डिस्कस केला जात होता त्यावेळेला भरपूर लोकांनी सांगितलं त्यावेळेला की तुम्ही एका बाजूला देत आहेत ठीक आहे राईट्स वगैरे, पण दुसऱ्या बाजूला रेस्ट्रिक्ट लावून तुम्ही ते काढून सुद्धा घ्यायला लागलाय. मग हे काय बरोबर नाही आहे. नागरिकांना जर अधिकार तुम्ही व्यवस्थित द्यायचा असेल तर ते पूर्णपणे त्यांना द्या, रेस्ट्रिक्शन्स वगैरे काय लावू नका. हे एक आहे. आता राईट्स ऑफ अक्युज्ड हा एक पुढचा पॉईंट आहे. राईट्स ऑफ अक्युज्ड म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केलेला आहे आणि त्याला पोलिसांनी पकडलेला आहे तर त्या व्यक्तीचं सुद्धा अधिकार आहे. कारण आपल्या भारतीय न्यायपालिकेचं एक ब्रीदवाक्य आहे, तुम्हाला पण माहित असेल की 100 गुन्हा करणारी सुटली तरी चालतील पण एका बेगुन्ह्याला शिक्षा व्हायला नको. ठीक आहे. मग राईट्स ऑफ अक्युज्ड, एखादा व्यक्ती किंवा एखादी व्यक्तीला ज्या वेळेला पोलीस यंत्रणा अटक करते त्यावेळेला त्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, तो गुन्हेगार, त्याची गुन्हेगारी सिद्ध होत नाही. गुन्हेगारी सिद्ध करण्याचा अधिकार किंवा गुन्हेगार घोषित करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोर्टाला असतोय. एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला 24 तासाच्या आतमध्ये त्याला कोर्टापुढे हजर करावं लागते. त्यानंतर कोर्ट जी प्रोसिजर सांगेल त्या पद्धतीनं, आता समजा मला अटक केलं पोलिसांनी तर मला अधिकार आहे की मी माझा जो लॉयर आहे, वकील आहे तो नेमू शकतो, कारण माझी बाजू मांडणारं कोण तर पाहिजे. मला अटक केलं म्हणजे एकदा माझा गुन्हा सिद्ध पण होऊ शकतोय, पण मी गुन्हा केला नसाल पण एखाद्या पर्सनल रिव्हेंज म्हणतोय आपण, त्याच्यानुसार मला कोणतर अटक केला असेल तर मग मी विनाकारणच अटक होणार. मग तो माझा जो पॉइंट आहे तो कोण तर मांडण्यासाठी व्यक्ती पाहिजे. मग याच्यामध्ये राईट्स ऑफ अक्युज्ड याच्या अंतर्गत जो व्यक्ती पोलिसांनी अटक केलेला आहे ठीक आहे त्याला कोणकोणते अधिकार आहेत या मुद्द्यामधून सांगितलेलं आहे. पहिला जो अधिकार आहे तो नो पर्सन वुड बी पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. म्हणजे काय, एखादा व्यक्ती यानं समजा एखादा गुन्हा केलेला आहे तर त्या केलेल्या गुन्ह्याला एकदाच आपण शिक्षा देऊ शकतोय. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की लक पिक्चर तुम्ही बघितला असेल, त्या लक पिक्चर मध्ये जो आता बीजेपीचा खासदार सुद्धा आहे असे ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये, तर त्याचं सांगितलंय बघा की त्याला फाशीची शिक्षा झालेली, पण फाशी देते वेळी काय झालं की तो कासराच तुटला आणि तो खाली पडला. ठीक आहे. मग त्यावेळेला परत त्याला फाशी दिली नाही. आता त्या शिक्षेमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक म्हणजे नॉर्मल फाशी आणि दुसरी मरेपर्यंत फाशी. नॉर्मल फाशी म्हणजे काय की बाबा एकदाच फाशी द्यायची तुला म्हणजे जो कोण गुन्हा केलाय त्याला. मग समजा त्या फाशीमध्ये समजा आमच्याकडं म्हणजे त्या सरकारी यंत्रणेकडून काहीतरी चुकी झाली की समजा कासरा तुटला किंवा ते व्यवस्थित ओढताना ते ओढलं गेलेलंच नाही आणि समजा त्या अटेम्प्ट मध्ये तो जर वाचला तर परत फाशी त्याला देता येत नाही.
मग हा मुद्दा काय आहे की नो पर्सन वुड बी पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन, म्हणजे एका व्यक्तीला आपण एका गुन्ह्यासाठी एका वेळेपेक्षा जास्त वेळ शिक्षा नाही देऊ शकत. मग तो वाचल्यामुळे त्याला सोडून दिली आणि मरेपर्यंत फाशी म्हणजे काय की जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला लटकवायचं, फासावं. म्हणजे तुटलं तर आणि परत जोडायचं ते आणि परत त्याला लावायचं आणि ओढायचं, तो मरत नाही तोपर्यंत फाशी त्याला द्यायची, अशा प्रकारची गोष्ट आहे. त्यानंतर नो लॉ shall declare any action as illegal from a backdate, म्हणजे काय की आता समजा 2021 चालू आहे आणि 2021 मध्ये केंद्र शासनानं किंवा राज्य शासनानं एक नवा नियम किंवा नवा कायदा तयार केला. मग त्या कायद्यानुसार तुम्ही 2015 मध्ये जाऊन 2010 मध्ये जाऊन एखादी घडलेली घटना या कायद्यानुसार इलिगल ठरवू शकत नाही. आता कायदा झालाय नाही, हिथनं पुढे बघायचं, मागे जायचं नाही तुम्ही. मग हा सुद्धा एक अॅक्युज्ड म्हणजे जो व्यक्ती अटक केलेला आहे त्याचा अधिकार आहे. आणि नो पर्सन शॅल बी आस्क्ड टू गिव्ह एव्हिडन्स अगेन्स्ट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ, म्हणजे काय की जो व्यक्ती अटक झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीला अटक केलेली आहे त्याला तुम्ही सांगू शकत नाही की तू सांगायचं बडवून ते पिक्चर मध्ये दाखवतात माहिती काय, मारतात आणि त्याला सांगतात की तुझं द्यायचं तर तुझं पुरावा दे. अशा प्रकारचा फोर्सफुल अटेम्प्ट पोलिसांना करण्याचा अधिकार नाही आहे. आता मला अटक केल्या आणि एखाद्या गुन्ह्याबाबतीत तर पोलीस मला सांगू शकत नाही किंवा न्यायपालिका मला सांगू शकत नाही की तू तुझ्या केलेल्या गुन्ह्याची कबुली दे म्हणून, कारण तसं प्रूफच करता येत नाही. कारण मग तसं मारून पण प्रूफ करता येते, बरोबर आहे का नाही. मग त्यामुळे सुद्धा हा सुद्धा अधिकार दिले गेलेला आहे की कोर्टामध्ये मी केलेल्या गुन्ह्याचा प्रूफ जो आहे तो मला सोडून दुसरा. पण यामध्ये असं नाही की बाबा आता हेअर सॅम्पल्स, त्यानंतर आता समजा की मी एखादा गुन्हा करताना माझं ब्लड आणि त्याचं ब्लड म्हणजे माझ्या ब्लडचं ठसं जर तिथं असलं तर ती ब्लड रिपोर्ट त्याचं करता येते, पण बाकीचं तोंडी ओरल एव्हिडन्स घेता येत नाही की तू सांग की मीच तो गुन्हा केलाय. अशा प्रकारे आपण या राईट्स ऑफ अॅक्युज्ड मध्ये जो व्यक्ती अटक झालेला आहे त्याच्या अधिकाराचं आपण इथं बघितलं कोणकोणत्या गोष्टी आहेत. आता आपण या गोष्टी व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत आणि इथं आपण हे लेक्चर थांबवत आहोत. इथून पुढं राईट्स अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आहे, त्यानंतर राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन आहे, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स आहेत, बाकीचे पण मुद्दे आहेत व्यवस्थित, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता सध्या आपण व्यवस्थित आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत कोणकोणते राईट्स दिलेले आहेत त्या राईट्सचं महत्त्व पाहिलं. राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा अधिकार, राईट टू फ्रीडम म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कशा प्रकारे एक्सप्रेस करायच्या आहेत त्याचं सुद्धा आपण यामध्ये पाहिलं. इथं आपण हे लेक्चर थांबवत आहोत आणि उरलेला पार्ट आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे की जर आपल्याला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या लेक्चरचा या कन्सेप्टचा फायदा आणि भरपूर विद्यार्थी मित्रांना होऊ दे. धन्यवाद.